नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज भरले जाणार आहेत। भाजपकडून चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, आज कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत। भाजपकडून यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे। प्राजक्ता, भाजपने शक्ती प्रदर्शन जेव्हा करायचं तेव्हा करू दे, 10 वाजता, पण त्याच्या आधीच काँग्रेसने आज बाजी मारलेली आहे अशासाठी, कारण काँग्रेसचे अधिकृत उमेदवार घोषणा झाली नाही पण अधिकृतच आहे ते रवी धंगेकर यांनी आज सकाळीच टिळक वाड्यात येऊन मुक्ता टिळक यांच्या फोटोला पुष्पहार घातला, इथल्या गणपतीला मानाचा पुष्पहार घातला, अभिवादन केलं आणि टिळक वाड्याचा आशीर्वाद घेतलेला आहे। आपल्यासोबत टिळकांचे वंशज आहेत। रोहित दादा, तुमच्या पक्षाच्या उमेदवारांनी बाजी मारली, म्हणजे खरं तर सगळ्या समाजाचा अशी भावना आहे टिळक वाड्यातच तिकीट मिळायला पाहिजे होतं भाजपकडनं, पण ते दिलं गेलं नाही, अन्याय झाला, ती भावना आहे, काय सांगाल? नाही, निश्चितपणे जेव्हा अशी काहीतरी परिस्थिती एकदम निर्माण होते तेव्हा घरातल्यांना चा विचार केला जातो। हो, तुम्ही स्वतः माघार घेतली काँग्रेसकडनं की नाही बाबा आपल्या घरात मिळतंय तर शासन। हो, त्यामुळे मी सुद्धा अजिबात मी ठरवलं होतं की ते योग्य नाही दिसत अशा वेळेला मी काँग्रेसकडनं किंवा कुठून सुद्धा तिकीट मागणं, पण नाही निर्णय झाला याचं मलाही आश्चर्य वाटतंय। त्याचा फटका बसेल? निश्चितपणे फटका बसतोच, कारण सहानुभूती एक असते की ज्याचा फायदा होऊ शकतो, पण ती मला वाटत नाही आता कुठल्याही प्रकारची सहानुभूती मिळेल। हो, सिंपती मिळणं। रवीजी, तुम्हाला तिकीट काँग्रेसकडनं जवळपास मिळालं जमाय, स्वतः नाण्यांनी फोन करून सांग फॉर्म भरताय, सुरुवात टिळक वाड्यातनं केली, 92ची पुनरावृत्ती होणार का? ही पुणे शहराची परंपरा आहे। कुठल्याही राजकारणी आणि सामाजिक जीवनामध्ये काम करताना लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद घेतातच, त्याप्रमाणे मी आज ते या ठिकाणी आलो आणि दर्शन घेतले। कैलासवासी मुक्ताताई टिळक हे आमच्या ज्येष्ठ भगिनी होत्या, सभागृहामध्ये त्यांच्यावर काम केलं आहे, त्यांच्याबद्दल एक आदराची भावना आहे आणि त्यामुळे मी त्यांच्या घरी येऊन आज त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आज मी मिरवणूक आपलं उमेदवारीचा फॉर्म भरण्यासाठी चाललो आहे। निवडणूक जिंकणार? 100% निवडणूक जिंकणार। दादांनी सांगितल्याप्रमाणे हा बहुजन समाजाचा वार्ड आहे, विशिष्ट जातीचा हा प्रभाग नाही आहे आणि मतदार राजाला मुळात त्या समाजालाच गृहीत धरून तिकीट नाकारलं गेलं, ती एक भावना आहे। मतदार राजा या कोणालाही गृहीत धरून उमेदवारी देणार असतील तर मतदार राजा तो निर्णय घेतच असतो। टिळक वाड्याला भाजपनं तिकीट नाकारलं, त्याचा तुम्ही फायदा उचलणार राजकीय? नाही, राजकीय फायदा हा विषय बाजूला राहतो। सामाजिक जीवनामध्ये काम करताना 30 वर्ष मी पुणे शहरामध्ये काम करतोय, दादांबरोबर मी निवडणूक लढवली आणि आमच्या दोघांची जर मतं प्रत्येकाला बघितले तर आम्ही विजयाच्या पलीकडे आम्हाला मतं मिळतात आणि आज आम्ही दोघं एकत्र आहोत आणि हे एकत्र शक्तीचा फायदा होऊन आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक 100% जिंकणार। दादा, 1992ला पोटनिवडणुकीत काँग्रेसनी बाजी मारली होती, भाजप हारली होती, तेवढे एक इलेक्शन सोडलं तर सगळं भाजप जिंकतं, त्या 92च्या पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती होणार का? निश्चितपणे दिसतंय असं चित्र, कारण पोटनिवडणुकीला मतदानही कमी होतं आणि अशा वेळेला सगळ्या मतांची आकडेवारी जसं रविभाऊ आत्ता बोलले जर का कॅल्क्युलेट केली तर ती खूप जास्त भाजपपेक्षा होते। दरवेळेला जर का सगळ्यांची मतं एकत्र केली तर मागच्या वेळेला सुद्धा 1914ला सुद्धा तसंच झालं। बापटसाहेबांच्यापेक्षा खूप बाकीच्या लोकांची मतं आमची जास्त होती सगळ्यांची जर का पकडली तर, त्यामुळे आणि आत्ताच्या परिस्थितीत बघितलं तर तुम्ही जे म्हटलं काही प्रकारची नाराजगी सुद्धा आहे, सहानुभूतीचा तेवढा फायदा उचलला जाणार नाही, मग अशा वेळेला सीट निवडून येण्याचे चान्सेस हे 100% दिसतात। पण ब्राह्मण समाजाला एक भाजपने गृहीत धरलं असा एक आरोप होतो, सगळ्या शहरभर पोस्टर लागलेत की पहिले मेधा कुलकर्णींचं तिकीट कापलं कोथरूडमधून, आता टिळकवाड्याचं तिकीट कापलं गेलं कसब्यामधून, उद्या बापटांचंही खासदार तिकीट नाकारलं जाईल, या समाजाच्या नाराजीबद्दल काय सांगाल? काय आहे की आजपर्यंत आपण बघितलं निश्चितच एक प्रकारे पोटनिवडणुकीसाठी आता रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे आता शक्ती प्रदर्शन तर दोन्ही पक्षांकडून होणार, तिन्ही पक्षांकडून होणार, मात्र बाजी कोण मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। पुण्यामध्ये ब्राह्मण समाज नाराज असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे, कारण कसब्यातून समाजाला तिकीट न मिळाल्यानं पोस्टरबाजी केल्याचं पाहायला मिळतंय। आधी कुलकर्णी, आता टिळक, नंतर बापटांचा मतदारसंघ घेणार का?
समाज हे कुठवर सहन करणार अशा आशयाची ही पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. पुण्यात आज भाजप आणि काँग्रेस दोघंही कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरतात, पण त्याआधीच पुण्यात ठिकठिकाणी असे पोस्टर लागलेले आहेत. ब्राह्मण समाज नाराज असल्याची पोस्टर आहेत. आपल्याला माहिती आहे कसब्यातून मुक्ता टिळक आमदार होत्या, यापूर्वी बापट आमदार होते, पण यावेळेस त्यांचं तिकीट डावलून ते हेमंत रासने यांना दिले गेले. त्यावरनं ब्राह्मण समाज नाराज असल्याचं चित्र आहे, म्हणून हे पोस्टर लावलं. इथं लिहिलेलं बघा, कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला, आता नंबर बापटांचा का? समाज कुठवर सहन करणार? कसब्यातील एक जागरूक मतदार असं या पोस्टरचं एक म्हणजे नाव नाही कुणाचं, पण एक जागरूक मतदार असं लिहिलंय. त्यामुळं भाजप आता ही ब्राह्मण समाजाची नाराजी नेमकी कशी दूर करणार? कारण ही नाराजी त्यांना निश्चितच परवडणारी नसणार आहे. म्हणूनच आता पुढचं इलेक्शन हे निश्चितच रंगतदार होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि आता सविस्तर बातमी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जितेंद्र आव्हाड वादाच्या भोवऱ्यात सापडले. जितेंद्र आव्हाड प्रसिद्धी मिळवण्यासाठी वादग्रस्त वक्तव्य करत असतात अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे. तर तुम्ही देशाची सूत्र हाती घ्या, पंतप्रधान व्हा, नंतर तुमची काय भूमिका आहे ते स्पष्ट करा, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी. राव यांना लगावलाय. देशात सध्या जे सुरू आहे ते 2024 नंतर चालणार नाही, कारण BRS सत्तेत येणार आहे, असं तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नांदेड इथल्या सभेमध्ये वक्तव्य केलं होतं. त्यावरून गिरीश महाजन यांनी टोला लगावलाय. आव्हाड कायम असे काहीतरी कॉन्ट्रोवर्सी स्टेटमेंट करत असतात. मला वाटतं त्यांनाही कुठेतरी प्रसिद्धीत यावं असं वाटतं नेहमी, आणि त्यामुळे ते अशी विधानं करत असतात. तुम्ही देशाची सूत्र हाती घ्या, पंतप्रधान व्हा, आणि नंतर तुमची काय भूमिका असेल ती स्पष्ट करा. आम्ही कुठे त्यांना थांबवलेलं आहे, पण त्यासाठी त्यांना पंतप्रधान व्हावं लागेल. सत्यजित तांबे प्रकरणावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपलं मौन सोडलंय. जे झालं ते पक्षीय राजकारण होतं असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय. याबाबत आपण आपल्या भावना पक्षश्रेष्ठींना कळवल्याचं देखील थोरात यांनी म्हटलं. सत्यजित तांबे चांगल्या मतानं विजयी झाल्याबद्दल बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबेंचं अभिनंदन केलंय. आणखी एक राजकारण झालं. मधल्या काळात विधान परिषदेची निवडणूक झाली, खूप राजकारण त्यामध्ये झालं. सत्यजित खूप चांगल्या मतानं विजयी झाला, त्याचं अभिनंदन आपण या निमित्तानं करतो आहोत. परंतु जे राजकारण झालं ते व्यथित करणारं आहे, मला व्यथित करणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्या बाबतीत मी माझ्या भावना या काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे, हे कधी बाहेर फार बोललं पाहिजे असं नाही, या मताचा मी कायम आहे. आणि म्हणून त्या बाबतीत काय जे आहे ते मी पक्षश्रेष्ठींना कळवलेलं आहे. दरम्यान कठीण काळात कुटुंबाच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल सत्यजित तांबे यांनी बाळासाहेब थोरात यांचे आभार मानलेले आहेत. मिळालेल्या संधीचा उपयोग करून आगामी काळात भरीव काम करू असं आश्वासन देखील त्यांनी मतदारांना दिलं. संगमनेरकरांचे आभार कसे व्यक्त करायचे त्याला शब्द नाही. आणि निश्चितच आपल्याला एक ग्वाही देतो की येणाऱ्या काळामध्ये मी आपल्या सगळ्यांसाठी एक चांगलं भरीव असं काम माझ्या या मिळालेल्या पदाच्या माध्यमातून करेल. तिकडे रत्नागिरीतील हातीस या ठिकाणी पीर बाबर शेख यांच्या उरुसाला दर्शनासाठी खासदार विनायक राऊत यांनी हजेरी लावली. रिफायनरी प्रकल्प स्थानिकांना विश्वासात घेतल्याशिवाय करू देणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. सरकारचं कर्तव्य आहे, जर एवढा मोठा प्रकल्प जर तुम्ही आणत असाल तर त्या गावातल्या लोकांशी संवाद साधा. तुमचा प्रकल्प किती चांगला आहे ते त्यांना पटवून द्या, आणि त्या लोकांची समजूत काढण्याचं धाडस हे का नाही करत आहे. उंटावरून शेळ्या हाकण्यापेक्षा त्या गावामध्ये जा, ग्रामस्थांशी चर्चा करा आणि तुमचे प्रकल्प राबवा. आम्ही लोकांच्या विरोधात जाणार नाही आहे, पण तुम्ही जबरदस्तीने जर तुम्ही लोकांवर गोळ्या झाडून प्रकल्प राबवायचा प्रयत्न केला तर पहिली गोळी झेलायला हा विनायक राऊत त्या ठिकाणी जाईल. दीपक केसरकर सारख्या उपटसंभांच्या अशा पद्धतीच्या स्टेटमेंटला आम्ही जास्त किंमत देत नाही आहे. कालचा आलेला उपरा आणि आज आम्हाला शहाणपणा शिकवतोय. जे काय करायचंय ते आमच्या पक्षप्रमुखांना चांगलं समजतंय. आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे
नक्की भूमिका घेतील आणि लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी उभ्या राहिलेल्या आहेत. त्याबाबत सुद्धा पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे सहानुभूतीपूर्वक विचार नक्कीच करणार आहे. दुसऱ्या जागेच्या बाबत सुद्धा कुठे अडथळा निर्माण होईल असं मला वाटत नाही, कारण थोड्या दिवसासाठी निवडणूक आहे आणि उद्धव साहेबांनी नेहमीच त्या पद्धतीने आपला दृष्टिकोन ठेवलेला आहे. बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये सावकाराच्या जाचाला कंटाळून 2 भावांनी विष प्राशन केलं. यामध्ये एका भावाचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सावकारानं पैसे परत घेण्यासाठी या 2 भावांना बेदम मारहाण केली होती आणि या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत सावकारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. लक्ष्मण, या सावकाराच्या जाचाला कंटाळून या 2 भावांनी विषप्राशन केलं, मात्र तरी देखील गुन्हा दाखल झालेला नाहीये. खरं तर नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सावकारांच्या जाचाचा प्रकार जो आहे तो वाढताना दिसतोय. गेल्या आठवडाभरापूर्वीच नाशिकच्या सातपूर अशोकनगर परिसरामध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा नाशिकच्याच नाशिक रोड परिसरामध्ये अशा पद्धतीनं 2 सख्या भावांनी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये रवींद्र लक्ष्मण कांबळे याचा उपचार सुरू असताना मृत्यू झालाय, तर जगन्नाथ लक्ष्मण कांबळे याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. रात्री उशिरापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. मात्र खरं तर खासगी सावकार असतील किंवा सावकार असतील यांच्यावरती नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी असलेला जिल्हा उपनिबंधक विभाग नेमका काय करतोय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. कारण यापूर्वी जी आत्महत्येची घटना घडली होती त्यामध्ये नाशिक शहर पोलिसांनी तब्बल 20 सावकारांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला होता. मात्र हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर ज्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे खासगी सावकारांवर नियंत्रण मिळवणं, त्यांच्यावरती अंकुश ठेवणं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत, तो विभाग नेमका काय करतोय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. मात्र गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये सावकारांच्या मगरमिठीत अडकून अनेकांनी आपला जीव संपवलेला आहे. त्यामुळे यावर कठोर कारवाई होण्याची मागणी जी आहे आता ती नाशिककरांकडून केली जाते. लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तिकडे मालेगावात गोवंशाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणारे गोरक्षक मच्छिंद्र शिर्के आणि त्यांचा मित्र मुंगसे भागात जखमी अवस्थेत आढळलेत. मध्यरात्रीनंतर ही घटना घडली असून अज्ञात लोकांनी गाडीतून बाटल्या फेकून मारहाण केल्याचा आरोप गोरक्षकांनी केलाय. तर पाठलाग करताना गाडी आडवी घातली, त्यामुळे आमची मोटारसायकल वाहनाला जाऊन धडकली असं देखील त्यांनी सांगितलंय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून गोरक्षकांचा अपघात की घातपात याचा तपास सुरू केलाय. दरम्यान दोन्ही जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. भरत सूर्यवंशी यांना विचारपूस करता त्यांनी याबाबत सविस्तर हकीकत सांगितलेली असून त्या गाडी मोटरसायकल पडली त्यावेळेस त्यांच्यावर स्विफ्ट गाडीतून कोणीतरी बॉटल फेकून मारली असे त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार भादवी 279, 337, 338, 324 तसेच प्राणी संरक्षण अधिनियम आणि ॲनिमल क्रुएल्टी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावर एक बोलेरो पिकअप त्यातील 8 जणांसह मिळाली आहे, ती ताब्यात घेऊन अधिक तपास केला जात आहे. या गुन्ह्यांमध्ये जे आरोपी सहभागी असतील त्यांचा तपास करून निष्पन्न करून कडक कारवाई केली जाईल. बुलढाण्यामध्ये गोवंश तस्करांची गाडी येत असल्याची माहिती हिंदू राष्ट्र सेनेला मिळाली आणि यानंतर या कार्यकर्त्यांनी चिखली बायपास इथे ही गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र गोवंश तस्करांनी गाडी थेट या कार्यकर्त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तस्करांनी सजनपुरी मार्गाने गाडी पळवली, तर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी या गाडीचा पाठलाग करून गाडीला थांबवलं. यावेळी गाडीची झडती घेतली असता त्यात गोवंश आढळून आलेला आहे आणि त्यामुळे ही गाडी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तिकडे अहमदनगर जिल्ह्यातील सुप्यामध्ये कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत पाहायला मिळाली आहे. कोयता गँग सक्रिय झाल्यानं MIDC भागात दहशत पसरली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी कैफ मन्यार याला रांजणगाव इथून अटक करण्यात आली आहे, तर त्याला रात्रीच सुपा पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले. तर कोयता गँगच्या हल्ल्यामध्ये मोठं नुकसान झालेलं पाहायला मिळतंय. ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झालेली आहे. कोयता गँगनं MIDC भागात आपली दहशत पसरवली आहे आणि त्यामुळे आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय. महावितरणाच्या वीज पुरवठा धोरणामुळे औरंगाबादच्या वाळूज परिसरातील शेतकरी हैराण झालेत. महावितरणाकडून 8 दिवस रात्र आणि 8 दिवस वीज पुरवठा केला जातोय.
विद्युत पुरवठ्यात तारतम्य नसल्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकं जगवण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. तर दिवसा केला जाणारा पुरवठा सतत खंडित होत असल्यानं परिसरातील शेतकरी विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झालाय आणि महावितरणानं शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. 4 वेळेस 5 वेळेस लाईन जाती. लाईन कधी जाणार कधी येणार कोणाला माहित नाही. रात्री 12-1 वाजता लाईन येणार, पहाटे 5ला जाणार. शेतकऱ्यांना जगावं का मारावं? या अशा परिस्थितीमध्ये रातची रुची पाणी भरायचं, इचू काटा असला साप डासला तर याला जिम्मेदार कोण आहे? आणि आमच्या एकाही ट्रान्सफॉर्मरला फ्यूज नाही, काही नाही. फ्यूज गेला तर कसा टाकायचा? आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे, आपण जेणेकरून आम्हाला जो सकाळचा शेड्यूल आहे तोच द्या, पण भरपूर लाईट द्या. वाटल्यास 1-2 तास कमी द्या, पूर्ण द्या, नाही अन्यथा आमचं जगून सुद्धा उपयोग नाही. सध्या कुणाचा कशावरून वाद होईल याचा अंदाज नाही. आता पुण्यातल्या खडकी परिसरात राहणाऱ्या 2 शेजाऱ्यांमधील वाद हा चर्चेमध्ये आलाय. मांजरीवरून शेजारी राहणाऱ्या 2 बायकांमध्ये जुंपलीय. हा वाद इतका विकोपाला गेला की हे प्रकरण खडकी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. दोन्ही शेजाऱ्यांनी एकमेकांवर आरोप केल्यानंतर आता त्यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आलाय. कपडे धुत असताना शेजाऱ्यांचे मांजर दारात आले. त्या कारणावरून शेजारी राहणाऱ्या 2 महिलांचे आपसात भांडण होऊन परस्पर विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद आहे. सदर प्रकरणी एनसी दाखल असून त्याबाबत योग्य ती प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात कला, संस्कृती आणि संगीत तसंच खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा महोत्सव आहे. या महोत्सवातून कला, संस्कृती, संगीत आणि खाद्य संस्कृतीचं दर्शन घडतंय. हा महोत्सव पाहण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी दिसून आलेली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. ही आपली जी मुंबईची महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती दादरची संस्कृती आहे, तीच आम्ही लोकांसाठी इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल ही श्री आदित्यसाहेब ठाकरे यांची संकल्पना होती आणि ते आमच्या संपूर्ण टीमने ती हे दुसरं वर्ष आहे हे आम्ही ते सत्यात आणलेली आहे. तुम्ही पाहत असाल की संपूर्ण शिवाजी पार्काच्या अवतीभोवती आम्ही सेल्फी पॉईंट्स केलेले आहेत, रोषणाई केलेली आहे. त्याच पद्धतीने इथे वनिता समाजमध्ये कला दालन उभारण्यात आलेलं आहे. महिलांच्या IPLचा पहिला हंगाम लवकरच सुरू होणार आहे आणि या पहिल्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीनं तयारी सुरू केली आहे. यासाठी प्रशिक्षकांची घोषणा मुंबई इंडियन्सकडून करण्यात आलेली आहे. यात एक मराठमोळा चेहरा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. इंग्लंडची माजी कर्णधार शार्लेट एडवर्ड्सकडे मुख्य प्रशिक्षकपद, झुलन गोस्वामीकडे गोलंदाजी प्रशिक्षकपद तर देविका पळशीकर हिच्याकडे फलंदाजी प्रशिक्षकपद सोपवण्यात आलेलं आहे. मूळची मालवणची असलेली देविका माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. तिनं भारताकडून 1 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळलेले आहेत. 2014 आणि 2016 साली देविका भारताच्या महिला संघाची सहाय्यक प्रशिक्षक होती. तर 2018 साली तिनं बांगलादेश संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक पदाची भूमिका देखील सार्थपणे पार पडली आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.